तर कसं काय दारवाकर, जय श्रीराम. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रेयस. तुम्ही पाहतात एस टी श्रेयस स्टेटस. माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. मी आज आलेलो आहे. संपूर्ण आपण दारव्यातले गणपती पाहणार आहोत, गणपतींचे दर्शन करणार आहोत. या व्हिडिओमध्ये व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. मी आता आलेलो आहे आपल्या दारव्यामधला दारव्याचा राजा पाहिल्या. चला तुम्हाला दाखवतो. मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता दारव्याचा राजा आहे आणि खूप मोठा असा मंडप राहायचे दरवर्षी यांचा. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, वरती झेंडा वगैरे लावलेला आहे आणि खूप भारी अशी डिझाईन काढली होती. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. मित्रांनो, जेवढं सुंदर बाहेरून आहे तेवढंच सुंदर आतमधून पण आहे. या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर अशी लाइटिंग डेकोरेशन केलेलं आहे. वरतं झुमर वगैरे लावलेले आहे, साईडनं डिझाईन वगैरे काढलेले आहे लाइटिंग मध्ये. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, हे तुम्हाला अंधक दिसत असेल बहुतेक. हे लाईटाच्या प्रकाशामुळे कॅमेराला हे होत आहे. या ठिकाणी पाहू शकता दारव्याचा राजा मित्र. या वेळेस 11 फुटाची मूर्ती आहे. भावांनो, यांच्या मंडळाला खूप मोठा असा पुरस्कार पण भेटला. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि सुंदर अशी मूर्ती आहे 11 फुटाची. भावांनो, नंतर आलो आपण प्रभू श्रीराम मंदिर इथे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, रामनगर बारीपुरा दारवा इथे मानाचा गणपती बसवलेला आहे मोठा. आणि या ठिकाणी पाहू शकता, शेष नागावर असे विष्णू स्वार आहे आणि त्यांच्या पोटामधून या ठिकाणी कमळाचं फूल खुललेलं आहे आणि त्यांच्यावर गणपती तांडव करत आहे. या ठिकाणी तुम्ही असं दृश्य पाहून येते. आणि याच्या मागं तुम्ही पाहू शकता शेषनाग आहे आणि शेषनाग असा धुवा वगैरे फेकेल आणि त्याच्या डोळ्यामध्ये लाईट वगैरे पण लागणार आहे. नंतर आलो आपण मित्रांनो भाजी मार्केट इथे. तुम्ही पाहू शकता, सूर्यवंशी गणेश उत्सव मंडळ आहे भाजी मार्केट. त्यांचा खूप मोठा असा गणपती आहे. या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे मागे दरवर्षीप्रमाणे. यावर्षी सिंहासनावर बसून आहे. गणेशाची मूर्ती अशी सुंदर अशी आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. मित्र, नंतर आपण आलेलो या ठिकाणी पाहू शकता अप्पा स्वामी मित्र मंडळ त्रिपुरा. इथे खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, गणपती बाप्पांची अशी मूर्ती आहे आणि मागं शेषनाग आहे 5 फण्याचा. आणि मूर्तिकार गणेश भुरसंगे यांनी ही मूर्ती स्वीकारलेली आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आपण आलेलो आहोत सूर्यवंशी गणेश उत्सव मंडळ. या ठिकाणी पाहू शकता, इथे पण खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. गणपती बाप्पा आहे, बगडे आहे, फूल आहे. खूप सुंदर अशी मूर्ती आहे मित्रांनो. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तुम्ही पाहू शकता किती सुंदर अशी मूर्ती बसवण्यात आलेली आहे बाप्पांची. भावांनो, त्यानंतर आलो आहे आपण अंबिकानगरचा राजा पाहायला. या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. रात्रीमध्ये याच्यापेक्षा सुंदर दिसते. या ठिकाणी अशी पडद्यावर लाइटिंग वगैरे टाकलेली आहे. खूप सुंदर असं डेकोरेशन आहे. या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. यावेळेस इथे मूर्ती आपल्या विक्की पेंटरनं बनवलेली आहे. तुम्ही पाहू शकता, मूर्तिकार विक्की ताजनी. खूप सुंदर अशी मूर्ती बनवलेली आहे. कृष्णासारखी बासुरी आहे हातामध्ये. फिनिशिंग वगैरे नंबर आहे. सिंहासनावर बसून आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मूर्ती. मित्र, त्यानंतर आलो आपण ओम गणेश मंडळ. या ठिकाणी पाहू शकता अंबिकानगर मधलं खूपच सुंदर असं डेकोरेशन आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी खूप सुंदर अशी मूर्ती आणि देखावा सादर केलेला आहे मित्रांनो. त्यानंतर आलो आपण टिळकवाडी इथे. तुम्ही पाहू शकता, इथे पण मोठा असा मंडप टाकण्यात आला होता सिंपलमध्ये. खूप सुंदर असा आहे आणि मंजिरावर गणपती बाप्पा बसून आहे. या ठिकाणी खूप सुंदर अशी मूर्ती आहे. भावांनो, आपण आलेलो आता दत्तनगर गणेशोत्सव मंडळ इथे. या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर अशी मूर्ती आहे. सिंहासनावर बसून आहे. या ठिकाणी पाहू शकता बाप्पांची मूर्ती. मित्रांनो, आपण आलो आहे आता विघ्नहर्ता गणेश उत्सव मंडळ इथे. या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे आणि बाप्पांची मूर्ती मला तर ही खूपच आवडली. तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपल्या व्हिडिओवरती अशाच नवनवीन अपडेट येत राहते. भावांनो, त्यानंतर आलो आपण श्री मुंगसाजी गणेश उत्सव मंडळ इथे. हा जुन्या वस्तीचा राजा आहे. या ठिकाणी पाहू शकता, खूप सुंदर असा गणपती आहे, तांडव करताना आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, खूपच सुंदर असं लुक आहे. हाती त्रिशूल वगैरे आहे. जुन्या वस्तीचा राजा म्हणून याला ओळखल्या जातात. तुम्हाला हा गणपती कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि त्यानंतर आलो आपण श्रीकृष्ण गणेश उत्सव मंडळ इथे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी
खूप सुंदर अशी मूर्ती आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता असा कैसा मंडप आहे. खूप सुंदर असा मंडप सजवण्यात आलेला आहे. त्यानंतर आपण आतमध्ये जाऊया. आतमधून पण तेवढाच सुंदर आहे. मागच्या बाजून तुम्ही पाहू शकता फुलं वगैरे खूप सुंदर पद्धतीने लावलेलं आहे आणि मासोळी आहे. मासोळीवर गणपती आहे. पाहू शकता 6 हाताचा गणपती आहे आणि यांचा टिकला वगैरे तर मला खूपच आवडला. खवले खवले पाहू शकता मसलीचे एकदम असली वाटत आहे. म्हणजे खूपच सुंदर असा चेहरा आहे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता मित्रांनो. मला तर हा गणपती खूपच आवडला. तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भावांनो, अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर काय करत आहे, करा सबस्क्राईब मित्रांनो. असेच नवीन नवीन अपडेट येणार आहे आपल्या चॅनल. भावांनो, या मंडळाची खासियत म्हणजे दरवर्षी काही ना काही असे कार्यक्रम राहतेच. या ठिकाणी पाहू शकता हंडी फोडचा या ठिकाणी कार्यक्रम चालू आहे मित्रांनो. तुम्ही पाहू शकता खूप सुंदर पद्धतीने असा सादर करत आहे. आणि आता आमचा अण्णा या ठिकाणी दहीहंडी फोडणार आहे. 1 2 3. मित्रांनो, त्यानंतर आलेलो आहे मी भक्तिशक्ती गणेशोत्सव मंडळ. नाव तर तुम्ही ऐकलंच असेल. या ठिकाणी पाहू शकता बाहेरून खूप सुंदर असा मंडप टाकण्यात आलेला आहे. डेकोरेशन पण खूप छान आहे आतमधून. या ठिकाणी पाहू शकता ही बाप्पांची मूर्ती आहे. खूप सुंदर अशी आहे. भावांनो, लव जिहाद असो, ऑपरेशन सिंदूर असो, गोहत्या असो, हे असे म्हणजे पूर्ण जे धूम्रपान असो, अतिवृष्टी असो, असे पूर्ण डेकोरेशनचं येणं देखावा सादर केलेला आहे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप सुंदर अशा पद्धतीने देखावा सादर केलेला आहे. तुम्हाला हा देखावा कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि एकदा नक्की विजिट द्या. भक्तिशक्ती गणेश मंडळ लड्डानगर.